इथून दरड कोसळले. हे बघा दाखवतो तुम्हाला. टाइमपास करते फोनवरती आणि एस टी अजून आले नाही, लेट झाले. मी 2 वाजता आलो होतो, आता 2:30 वाजलेत. हाताने पण एकदम टाईट पकड. हे बाबा मला डेंजरच वाटतो या कारभार. त्या बाईजांनी नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सातगावला चाललोय मी आणि शिल्पा, आणि मी चालत चाललोय आता इकडून, म्हणून थोडा दम लागतोय. बस येत नाही गावामध्ये, थोडीशी दरड कोसळली वरती पावसाच्या कारणाने, तर बस येत नाही खालपर्यंत. आता चालत चाललोय आम्ही. 2 वाजताची आहे बस वरदून स्टॉपवरून, आणि अगोदरच आम्हाला लेट झालाय. बघूया भेटते काय गाडी. ऊन पण लागतोय, खूप जास्त ऊन लागतोय. साडी घातली वरून शिल्पा साडीमध्ये, कारण की तिथून मामाच्या इथे पण जायचंय. पहिल्यांदा मामाकडे जातोय, तर साडी वगैरे घालून शिल्पा मस्त वेगळी. धावू नको, पडशील साडीमध्ये. हा सातगावला चालली जरा. हा येता परत उद्या. नाही गाडी राकेश गेला घेऊन. इथून दरड कोसळले. हे बघा दाखवतो तुम्हाला. हे बघा, म्हणून टर्न घ्यायला जमत नाही बसला, म्हणून आज आमच्यावरती चालत जायची वेळ आलेली आहे. आता पोहोचलो आम्ही बस स्टॉपला. अजून बस आले नाही. ते काकामध्ये भेटले म्हणून जरा लवकर आलो बाईकने, नाही तर अजून टाइम लागला असता आम्हाला. तरी पण अर्धा रस्त्यापर्यंत आलो चालत, आणि त्यानंतरला भेटले. तर बसची वाट बघतोय, अजून आले नाही. येईल आता, टाइम झालाय. हे बघा शिल्पा रेडी होऊन बसले. हा आमचा बस स्टॉप आहे. इथे गाडी थांबते बरोबर. येईल आता थोड्या टायमामध्ये, मग दाखवतो तुम्हाला. आणि इथून आमच्या गावामध्ये जाते, पण सध्या आता बंद आहे. तर इकडून फक्त हा तिलोरा करून गाव आहे, तिथेच फक्त जाते. तिथून पेनला, पेन टू तिलोरे. बस याला टाइम झालाय वाटतं, अजूनपर्यंत आले नाही. बसलो आम्ही असंच तिकडे बस स्टॉपवरती. गावच्या पाण्यामध्ये फरक पडला तर जरा सर्दी आणि जरा खोकला झालाय, त्यामुळे आवाज जरा वेगळा येत असेल. शिल्पा इकडे बसले, टाइमपास करते फोनवरती, आणि एस टी अजून आले नाही, लेट झाले. मी 2 वाजता आलो होतो, आता 2:30 वाजलेत, अजूनपर्यंत आले नाही. बघूया आता अजून किती टाइम लागतो. हे बघा इथूनच येणार आहे, आणि बरोबर समोरच बसलोय मी इथे. आताशी आले बस. आधी वाटलं येते की नाही येते, पण आले. आता पहिला तिलोरामध्ये जाईल, आणि त्यानंतरला मग इकडे येईल. चले एस टी आली. आले आता एस टी. आता निघतोय आम्ही जायला. खालीच आहे जागा, हाय फुल बसायला.
चाललो आम्ही सातगड जत्रेला. भाचा आला गाडी घेऊन. भाचे आमचे शेठ लोक आहेत. भाचे शेठ आहेत, मामा गरीब आहेत. कालोख कालोख झालाय सगळीकडं. पोचलो आता. विनायकदा समर्थ. प्रणित गाडी लावून येतोय. हा प्रणित आहे माझा भाचा. प्रणित गाडी यायचीच होती त्यामध्ये आपण बसून आलो. तो आला म्हणून जरा लवकर आलो. तरी त्याचा लई टाईम लागला असता. तिथे खोपोलीला बसने आलो. त्यानंतर प्रणिताला घ्यायला आम्हाला. आणि आता चाललोय. गर्दी फुल आहे कारण की आज शेवटचा दिवस आहे म्हणून फुल गर्दी आज. आतमध्ये एंट्री करतोय. तिकीट काढून झाले आता. तर बसतो आम्ही बोटीमध्ये. पहिला बोट थांबले. एक दोन तीन चार. हे कुठला आहे? जास्त साईडला नको तर पडेल. आता सुरू झाले आणि हालत सगळ्यांचे खराब झाले.
आता आकाश पालनामध्ये बसतोय, सगळ्यात मोठा आहे तो. चला चला बाय. त्याच्यामध्ये बसायचं आहे, सगळ्यात मोठा आहे हा आकाश पालना. शिल्पा हसती हसती. पकड बाबा, माझी वाट लागली. हे बघ किती वरती आलोय, हे बघा किती वरती आलोय आम्ही. आईच्या गावात, गावात. अरे पाय कसे ठेवायचे आहेत, नाही तर आंबा पडल. हाताने पण एकदम टाईट पकड. हे बाबा मला डेंजरच वाटतो या कारभार. एवढा जवळ आलो, हे बघा किती वरती आहे. हे बघा एवढा. तिकीट घे पहिला. आपली तिकीट दिली. चला चला.
चाललोय गरम गरम जिलेबी खायला. गरमागरम जिलेबी काढेल ते खाऊया. आणि मग अजून एक राईड आहे ती बघू. इकडे बाईकवाला आहे, बाईकचं ते मौत का खेल तो आहे, तो पण बघायचा आहे. गरम गरम जिलेबी काढतात आता. का कशी आहे बोललो? 50 रुपये पाव. 50 रुपये पाव जिलेबी गरमागरम. बाकी सगळे आतमध्ये बसलेत. प्रणित इम्पॉर्टंट कॉलवरती आहे, आपण कॉलवरती आहे. बहिणी आणि शिल्पा, आम्ही सगळे आता गरमागरम जिलेबी यायची वाट बघतोय. गरमागरम पाहिजे तुला. जास्तच गरम आहे काय? नंबर दादा शेव दे ना, शेव शेव शेव. मोठचा खेळ बघायला. सर्दी के जाने वाली जल्दी करेंगे.